नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला खूप दिवसानंतर धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्जुन एक असा झक्कास पुरावा सादर करतो, त्यामुळे फक्त नागराज नाही तर तन्वी सुद्धा अडकली जाते. तेव्हा आता तो पुरावा काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो फायनली अर्जुन आणि सायली दोघेही सुमनपर्यंत पोहोचलेले असतात. अर्जुन तिला विचारतो, सुमन काकू तुला इथे कोण घेऊन आलं? तेव्हा सुमन रडू लागते आणि रडत इवळत ती बोलते, हे हे मला इथे घेऊन आले. आणि हे ऐकल्यावर सायली अर्जुन दोघांना सुद्धा पुरताच धक्का बसतो. तेव्हा अर्जुन बोलतो, काकू तू अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, सायली तुझ्यासोबत आहे. तुला आता कोणालाही घाबरण्याची काही गरज नाहीये, तू फक्त आमच्यासोबत चल. आणि खरा सूत्रधार कोण आहे याचा खुलासा तू सर्वांसमोर कर. इकडे आपण पाहतो तर काय, नागराज घरात परत आलेला असतो, कार्यक्रमात परत आलेला असतो. त्याला चांगलीच तहान लागलेली असते. प्रिया त्याला पाणी देते आणि बोलते, तुम्हाला माहिती आहे काय घडलंय? अर्जुन सायली दोघेही अचानक कार्यक्रमातून बाहेर गेलेत, अजून ते आलेले नाही आहेत. मला तर फार भीती वाटते. नाही म्हणजे मी जो विचार करते तसं तर घडलं नसणार आहे ना? तेवढ्यातच मी मल जोरातच ओरडते, दादानी सायलीताई आले. आणि मग काय सगळेच त्यांच्या दिशेने जाऊ लागतात. पूर्णाजी बोलते, सायली अगं तू कुठे होतेस? तुला माहिती आहे, तुला मी किती फोन करण्याचा प्रयत्न केला पण तुझा फोन लागतच नव्हता. तेवढ्यातच रविराज सुद्धा बोलतात, अर्जुन सायली तुम्ही कुठे गेला होतात? आणि मग काय अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे बघू लागतात आणि एकदमच बाजूला होतात. ते दोघेही बाजूला झाल्यामुळे एक व्यक्ती दिसू लागते सगळ्यांना आणि ती व्यक्ती प्रेक्षकांनो दुसरी तिसरी कोणी नसून सुमन असते. आणि सुमनला बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. रविराज आता जोरातच ओरडतात, सुमन अगं तू कुठे होतेस? अर्जुन सायली तुम्ही तिला कुठून आणलं? तेव्हा अर्जुन बोलतो, सिनियर सुमन काकूला दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर घरातल्याच एका सापाने किडनॅप केलं होतं. सुमन काकू जे सत्य आहे ना ते सगळ्यांना खरं खरं सांग, तुला आता कोणालाही घाबरण्याची काहीच गरज नाही. इकडे मात्र या नागराजला पुरताच घाम फुटलेला असतो, तो चक्क घाम पुसत असतो. सुमन आता काहीतरी बोलणार तेवढंच नागराज तिच्या जवळ येतो, तिला घट्ट अशी मिठी मारतो आणि रडण्याची ॲक्टिंग करू लागतो आणि बोलतो, सुमन अगं तू कुठे होतीस? खरंच मला देवाचे आभार मानायचेत, माझ्या बायकोला काहीच झालं नाही. आणि आता मात्र सुमनमध्ये 10 हत्तींचं बळ आलेलं असतं. ती नागराजला जोराचा धक्का मारते आणि नागराज आता लांब जाऊन पडतो. हे पाहून रविराज पूर्णाजी कोणाला काहीच कळत नाही. ते पाहून रविराज बोलतात, हे काय सुमन, हे असं का वागतेस तू माझ्या भावाला धक्का का मारलास? तेव्हा सुमन बोलते, भाऊजी अहो यांनी मला गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं, मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यांना असं वाटत होतं की 28 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं ते मी उकरून काढीन. तेव्हा नागराज जोरातच ओरडतो, ए सुमन हे काय बोलतेस तू? मी तुझा नवरा आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, काका आता तुमचं नाटक ना बंद करा आणि हां सुमन काकूंना अजून काहीतरी सांगायचंय. तेव्हा आता सुमन 22 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं 28 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं त्या सगळ्याचा ती खुलासा करते की दादा वहिनींना मारण्याची सुपारी ह्यांनी दिली होती. आणि हे ऐकल्यावर रविराजला तर इतका राग येतो, ते सरळ नागराजचं थोबाडच फोडतात आणि बोलतात, नागराज अरे तुला लाज वाटली नाही? अरे तू माझा सख्खा भाऊ आहेस, माझ्या परिवारावरती उठलास. अरे कशासाठी? प्रॉपर्टीसाठी. एकदा मागायची होतीस, एका क्षणाचाही विचार न करता सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावे करून टाकली असती. अरे तू स्वतःच्या बायकोला सोडलं नाहीस, असला हैवान आहेस तू. आणि तुला तुझ्या दादानी वहिनीची काय दया येणार आहे रे? हे सगळं ऐकून तर प्रतिमा पूर्णपणे चक्रावलेली असते, तिला चक्कर येऊ लागते. आणि मग काय सायली तिला सावरते आणि बोलते, आत्या तुम्ही काळजी करू नका, आता खरा सूत्रधार समोर आलाय, सुमन काकी सेफ आहेत, आता सगळं चांगलं होणार आहे, तुम्ही घाबरू नका, असं म्हणत असते. आता प्रतिमाला सांत्वन करू लागते. अर्जुन आता पुढे बोलतो, या सगळ्यामध्ये फक्त एकट्या नागराज काकांचा हात नाहीये, तर या कट कारस्थानामध्ये अजून एक माणूस सामील आहे. आणि हे ऐकून तर सगळ्यांना अजून एक मोठा धक्का बसतो. प्रताप बोलतो, अर्जुन अरे हे काय बोलतोयस तू? अजून एक म्हणजे अजून कोण आहे? तन्वीची तर अशी काय फाटलेली असते प्रेक्षकांनो बासच. ती आता हळूच तिकडून सटकण्याचा प्रयत्न करू लागते. तेवढं तर सायली तिला अडवते आणि बोलते, प्रिया अगं थांब, कुठे पळून चालली आहेस? अभि पिक्चर बाकी है, असं म्हणत असती शिट्टी वाजवते. शिट्टी वाजवल्यावर नागराजचा गुंडा आता समोर येतो. अर्जुन आता त्याला बोलतो, बोल बोल या सगळ्यामध्ये नागराज बरोबर अजून कोण कोण सामील होतं? आणि आता मात्र तो गुंड सरळ या प्रियाकडे इशारा करतो आणि बोलतो, ही बाई त्या दिवशी हुडी घालून आली होती, मला चांगलंच आठवतंय. त्या रात्री ही बाई काळी हुडी घालून आली होती आणि हे दोघे मिळून सुमन काकूला त्रास देत होते. आणि हे ऐकताच
पूर्णा आजी आणि रविराज यांना दुसरा मोठा आता झटका बसलेला असतो प्रेक्षकांनो. प्रिया, नागराज या दोघांचे सुद्धा चांगलेच धाबे दणाणलेले असतात प्रेक्षकांनो. तेव्हा सुमन सुद्धा बोलते, हो मला आठवते त्या रात्री हे ना सतत एका मुलीशी बोलत होते. ती 100% तन्वीच आहे. कारण एका क्षणासाठी माझे डोळे उघडले होते. पुसटसं मी तन्वीला बघितलं. मला आठवलं ती तन्वीच आहे. आता मात्र प्रेक्षकांनो एक नाही तर 2-2 पुरावे या तन्वीविरुद्ध मिळालेले असतात. आणि आता मात्र ही प्रिया कांगावा करायला सुरुवात करते. ती बोलते, बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. मला ना या सुमन काकू विरुद्ध जरा वेगळा संशय येतोय. ही सुमन काकू ना वेडी झालीये, वेडी म्हणून काही एक बरळतीये. स्वतःच्या भाचीवर कुणी असे घाणेरडे आरोप करतं का? बाबा अहो मला या सुमन काकूची दया येते. तुम्ही एक काम करा, यांना ना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा. यांना ट्रीटमेंटची फार गरज आहे. उगाच काही एक बोलतायत. आणि आता मात्र अर्जुन प्रियाचं लक्ष नसताना पाहून तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतो. प्रिया बोलते, अर्जुन माझा मोबाईल सोड, मला परत दे. तेव्हा अर्जुन बोलतो, 1 मिनिट थांब, सगळं कळेल. असं म्हणत असतो आता प्रियाचा मोबाईल अनलॉक करतो आणि मोबाईलमधली कॉल हिस्ट्री चेक करू लागतो आणि म्हणतो, प्रिया मला एक सांग, त्या रात्री नागराज काकांचे तुला 10 मिस कॉल्स का पडलेत? आणि तुझं लोकेशन सुद्धा त्या रात्री त्या गोडाऊनच्या आसपासच दाखवत आहे. सांग ना आता. आणि आता मात्र रविराज खूपच रागाने या प्रियाकडे बघू लागतात आणि बोलतात, तन्वी अगं तू तर माझ्या पोटची मुलगी आहेस. अगं नागराज माझा भाऊ म्हणून गद्दार निघाला, पण तू तर माझी रक्ताची असून सुद्धा राक्षसी निघालीस. तेव्हा प्रिया इवळतच बोलते, बाबा माझं एकदा ऐका. तेव्हा रविराज बोलतो, खबरदार जर मला बाबा म्हणालीस तर. अगं तुझी लायकी नाहीये मला बाबा म्हणण्याची. बास झालं, खूप झालं. तुम्ही जे काही गुन्हे केलेत ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी. 1 मिनिट मी पोलिसांना फोन करतोय. असं म्हणत असतो आता पोलिसांना फोन लावतो आणि ताबडतोब तिकडे यायला सांगतो. नागराज आणि प्रिया दोघे इतके घाबरलेत, एकामेकांकडे हताशपणे ते बघतायत. तेवढंच प्रताप काका जे की नेहमी शांत असतात आणि आता मात्र त्यांचा संयम तुटलेला असतो. ते बोलतात, नागराज अरे तुला जरा लाज वाटू दे. रविराजने तुला काय कमी केलं होतं? व्यवसायात वाटा दिला, घरात मान दिला आणि तू पाठीत खंजीर खुपसलंस आणि या पोरीला तन्वीला हाताशी धरून तू घरात घात केलास. छी. तर आता प्रेक्षकांनो अश्विन हळूहळू चालत आता प्रियाच्या समोर येतो. त्याच्या चेहऱ्यावर राग नाही तर प्रचंड वेदना आहेत. त्याचा विश्वास बसत नाहीये की ज्या मुलीवर त्याने जीवापाड प्रेम केलं ती इतकी नीच असू शकते. अश्विन बोलतो, तन्वी अगं काकू हे काय सांगतायत? हा माणूस काय सांगतोय? तू हे सगळं केलंस? तेव्हा प्रिया रडतच बोलते, हात जोडत बोलते, अश्विन अरे प्लीज माझं एकदा ऐक, हे सगळं खोटं आहे. तेव्हा अश्विन ओरडूनच बोलतो, बास, एक शब्द आता तू बोलू नकोस. अगं मी तुझ्यासाठी कोणाकोणाशी भांडलो? अगं कोणाकोणाशी नाही भांडलो. मी माझ्या सख्या दादाच्या विरोधात गेलो, त्याच्या विरोधात उभा राहिलो. कोणासाठी? तुझ्यासाठी. आणि माझी सायली वहिनी ज्यांनी मला भाऊ मानलं त्यांना मी तुझ्यामुळे दुखावलं. मला वाटलं तू बदलली आहेस, मला वाटलं तू माझ्यावर प्रेम करतेस, पण नाही, तू फक्त या घराच्या संपत्तीवर आणि स्वतःवर प्रेम करतेस. पण आज मला हे सगळं कळून चुकलंय. आज मला स्वतःचीच लाज वाटते की मी एका गुन्हेगार मुलीला माझी बायको केलं, तिच्यावर जीवापाड प्रेम केलं. पण तू माझी बायको असण्याच्या लायकीची नाही आहेस. आज या क्षणी मी तुझं आणि माझं नातं संपवतोय. असं म्हणतच अश्विन गळ्यातली चेन आणि अंगठी काढून फेकून देतो. आणि तेवढंच तिथे आता पोलीस येतात. ते तन्वी नागराजला फरफटत तिकडून घेऊन जातात. तन्वी जोरजोरात ओरडत असते, प्लीज यांना थांबवा, पण कोणीही पोलिसांना थांबत नाही. आणि अशा प्रकारे आता यांची जेलमध्ये चांगलीच रवानगी झालेली असते प्रेक्षकांनो.